श्री स्वामी समर्थ. आज महाराजांचा असा एक किस्सा सांगणार आहे मजेशीर मी, की आपण नेहमी म्हणतो का मग आपण जिथे जाऊ तिथे महाराज आपल्या सदैव पाठीशी आहे. तर मला असं वाटलं एक दिवस चला आपण महाराजांना चॅलेंज देऊया का तुम्ही खरंच आहात का? दाखवून द्या. तर आम्ही आधार केंद्रावर गेलो एका मनपाच्या शाळेत. तर तिथे ना ती शाळा म्हणजे मुस्लिम शाळा होती. तर तिथे सर्व एरिया पण मुस्लिम, ती शाळा पण मुस्लिम, तिथले लोकही मुस्लिम होते. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे त्याला आधार कार्ड अपडेट करायला पुरेसा वेळ होता. तोपर्यंत मी म्हटलं आता काय करावं? तोपर्यंत मग मी इकडे-तिकडे बघितलं आणि मी म्हटलं महाराज आपण चला एक गेम खेळूया, की तुम्ही म्हणतात ना मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. काहीतरी तुमचं म्हणजे अस्तित्व तुम्ही दाखवून देतात. तर चला आपण एक गेम खेळूया. आता बघा महाराज म्हटलं, ही सगळी मुस्लिम शाळा, हा एरिया मुस्लिम आहे. आता मला माहिती इथे मी सगळं चेक केलं का कुठेही तुमचं नाव नाही, तुमचं काही नाही, कुठेच काही नाहीये. तर आता हे तुम्हाला चॅलेंज का तुम्ही दाखवून द्या, तुमचं थोडं तरी अस्तित्व दाखवून द्या. हे तुम्हाला चॅलेंज आहे म्हटलं. खरंच तुम्ही आहात. तर नेमकं मी सगळं बघितलं का काहीच नव्हतं तिथे. पण त्या माणसाने मला आतमध्ये बोलवलं का मॅडम हे तुमची सही राहिली इथे या. आणि जस्ट मी आतल्या त्यांच्या रूममध्ये गेले आणि तिथे एक खिडकी होती त्या रूमला. आणि मी बाहेर असा कटाक्ष टाकला आणि लिटरली खरं सांगते मी म्हणजे हा खरी गोष्ट आहे ही. तर लिटरली तिथे एक वडापावचं दुकान होतं आणि एकदम बारीक हस्ताक्षरामध्ये लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ. म्हणजे मला वाटलं अरे बापरे! हा तर गेम मी महाराजांना चॅलेंज दिलं होतं आणि ते पण महाराज जिंकले. म्हणजे महाराजांनी सांगितलं का माझ्यासोबत गेम खेळू नकोस. माझं अस्तित्व सर्व ठिकाणी आहे. आणि त्या एरियात म्हणजे मी खोटं नाही बोलणार. त्या एरिया जिथे मुस्लिम बांधवांची लोकवस्ती जास्ती आहे. त्या ठिकाणी महाराजांचं नाव दिसणं म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं. आणि तेव्हा माझा मुलगा म्हटला मोठा का मला तहान लागली, मला पाणी पाहिजे. म्हटलं हे घे बॉटल, एक पाण्याची बॉटल घेऊन ये आणि त्या दुकानावर काय नाव लिहिलं आहे ते पण चेक करून ये. तो आला, तो म्हणे अगं श्री स्वामी समर्थ लिहिलंय. म्हटलं बापरे! म्हटलं महाराजांमध्ये हा जो माझ्यात आणि महाराजांमध्ये जो गेम झाला होता, जो चॅलेंज झालं होतं, तर त्यांनी या चॅलेंजद्वारे दाखवून दिलं का तू मला कितीही चॅलेंज कर, मी आहे. त्या गेममध्ये तेच जिंकले शेवटी आणि शेवटी तेच जिंकणार आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला हा अनुभव सांगण्याचा माझा उद्देश हाच होता, की आपण म्हणजे कुठेही म्हणा महाराज आपल्या सोबत आहे. कारण आपण नामस्मरण करतो ते कुठेही असू शकतात मग. एवढंच मला सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ.